नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि सरकारी योजनांचा लाभ घेत असाल किंवा भविष्यात तुम्हाला सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही वेळेत महा आय डी नोंदणी केली नाही, तर तुम्हाला मिळणाऱ्या अनेक शासकीय योजनांचे पैसे आणि लाभ मिळणे बंद होऊ शकते. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. महाराष्ट्र सरकारने आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महा आय डी नोंदणी करणे आवश्यक केलेले आहे. पण घाबरून जाऊ नका. महा आय डी नक्की काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, मोबाईलवरून घरबसल्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला सरकारी लाभापासून वंचित ठेवू शकते. तर सुरुवातीला आपण महा आय डी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न येतो आपल्याकडे की महा आय डी म्हणजे काय. तर सोप्या भाषेत सांगायचं जर गेलं तर ज्याप्रमाणे संपूर्ण भारतात आपली ओळख पटवण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड आहे, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांसाठी ही एक खास डिजिटल ओळख तयार केलेली आहे. याला आपण माझी ओळख माझा अधिकार असंही म्हणू शकतो. महासारथी पोर्टलच्या माध्यमातून ही एक अशी सिस्टम तयार केली आहे, जिथे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा आणि कुटुंबाचा डेटा एकाच ठिकाणी सुरक्षित राहील. म्हणजेच एक राज्य, एक पोर्टल आणि एक आय डी, या एकाच महा आय डीच्या मदतीने सेवांचा थेट लाभ मिळणार आहे. आता महा आय डी काढण्याचे फायदे काय, आपण हे सुद्धा पाहणार आहोत. तर महा आय डी म्हणजे एक आय डी अनेक सुविधा. तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी वारंवार नवीन आय डी किंवा फॉर्म भरण्याची गरज नाही. सर्व शासकीय सेवा एकाच महा आय डी मधून भरणे पुरेसे आहेत. तर ऑनलाईन सेवा सोपी व जलद. या आय डी मधून योजनांचे अर्ज ऑनलाईन मंजूर होण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि वेगवान होणार आहे. तर कागदपत्रांची पुन्हा पुन्हा गरज लागणार नाही. सर्वात मोठा डोकेदुखीचा विषय म्हणजे दरवेळी सरकारी या कार्यालयात कागदपत्रांचे गट्टे जमा करावे लागतात. पण या आय डीमुळे तुमचे कागदपत्र डिजिटल स्वरूपात लिंक राहतील. त्यामुळे तुम्हाला वारंवार कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमचा पैसा, वेळ, मेहनत वाचणार आहे. तुम्हाला शासकीय कार्यालयाचे फेरे मारावे लागणार नाहीत. मित्रांनो, याचाच अर्थ असा की सध्या तुम्ही ज्या योजनांचे लाभार्थी आहात, उदाहरणार्थ समजायला गेलं तर शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, संजय गांधी आधार योजना किंवा शिष्यवृत्ती योजना, त्यांची पडताळणी किंवा पुढील हप्ते शासनाकडून महा आय डी बंधनकारक केला जाऊ शकतो. त्यामुळे उशीर न करता आपली महा आय डीची नोंदणी पूर्ण करून घेणे हे केव्हाही योग्य ठरेल. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल महा आय डी तर काढायचा आहे, पण त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील. तर मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. चालू मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे, जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल, कारण त्याच्यावर OTP येणार आहे. आणि तिसरी म्हणजे ईमेल आय डी असणे गरजेचं आहे. त्यासाठी डिजिटल संपर्कासाठी आणि तुम्हाला अपडेट्स मिळवण्यासाठी ईमेल आय डी आवश्यक आहे. तर मित्रांनो, मोबाईलवरून घरबसल्या कशी आपण नोंदणी करू शकतो हे तुम्हाला आता सांगणार आहे मी. त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओला स्किप करू नका. स्किप जर केले तर तुम्हाला महा आय डी कशी काढायची हे समजणार नाही. त्यामुळे आता आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि मोबाईलच्या माध्यमातून अगदी 5 मिनिटामध्ये महा आय डी कार्ड कसं जनरेट करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मित्रांनो, मी आलेलो हो मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि आपल्याला आता महासारथीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आहे. त्या साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर चला मग, आपल्या मोबाईलच्या गुगल ब्राउझरमध्ये आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्या साईट टाकायची आहे. तर या ठिकाणी mahadbt2.maharashtra.gov.in ही जी साईट आहे,
ही आपल्याला टाकायची आहे. त्या साईडला भेट दिल्याच्या नंतर बघा आपल्याला महाडीबीटी पोर्टल याला टिक करायचं आहे. टिक केल्याच्या नंतर महासारथी पोर्टल हे ओपन झालेलं आहे. ओपन झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी सुरुवातीला नोंदणी करा या ऑप्शनला टिक करायचं आहे. या ऑप्शनला टिक केल्याच्या नंतर बघा आपल्याला या ठिकाणी महाआयडी तयार करण्यासाठी क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर सुरुवातीला टाकायचा आहे. चला तर मग या ठिकाणी मी आधार नंबर टाकलेला आहे. त्याच्यानंतर अटी शर्ती ह्या वाचायच्या आहेत. वाचल्याच्या नंतर या ठिकाणी इथं एक बॉक्स आहे. या बॉक्सला सुद्धा आपल्याला टिक करायचं आहे आणि OTP पाठवा म्हणून याच्यावरती टिक करायचं आहे. बघा OTP पाठवल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्याकडे 6 अंकी एक OTP येणार आहे. ती OTP या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर बघा इथं सत्यापित करा या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. हे टिक केल्याच्या नंतर आपल्याला ह्या अटी शर्ती पूर्ण वाचायच्या आहेत आणि महासारथीला संमती द्यायची आहे. मी माझा आधार आणि लोकशास्त्रीय तपशील वापरण्यास प्रमाणीकरण, सामायिकीकरण आणि प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारला सहमती देतो. ओळख सत्यापन, पात्रता तपासणी आणि योजना सेवा वितरण्यासाठी जेव्हापर्यंत मागे घेतले जात नाही तर या ऑप्शनला आपल्याला टिक करून समोर जायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर तुमचा पूर्ण सत्यापित तपशील तुम्हाला दिसणार आहे. तपशील दिसल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. जो तुमच्या आधारसोबत लिंक असेल तो मोबाईल या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. हा टाकल्याच्या नंतर इथं बघा थोडा झूम करतो आहे. या ठिकाणी आपल्याला हा कॅप्चर जो बाजूला दिसत आहे तोच इथं टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्याच्या नंतर बघा या साईडला जतन करा आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे. टिक केल्याच्या नंतर पुन्हा एक तुम्हाला OTP येणार आहे. ती सुद्धा OTP या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. याला आपण वन टाइम पासवर्ड सुद्धा म्हणतो. तो या ठिकाणी टाकायचा आहे. हा टाकून झाल्यानंतर परत एकदा सत्यापित करायला टिक करायचा आहे. टिक केल्याच्या नंतर बघा टिक केल्याच्या नंतर परत OTP आपल्याला टाकायची या ठिकाणी. OTP टाकून झाल्याच्या नंतर याला सत्यापित करा याच्यावर टिक करायचं आहे. बघा सत्यापित झाल्याच्या नंतर आपल्याला ही स्क्रीन अशी दिसणार आहे. याच्यामध्ये आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. प्राप्त नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला साधारणतः महाआयडी तयारी करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागेल. त्याच्यानंतर आपला महाआयडी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला मॅसेजद्वारे कळवण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून आपल्या मोबाईलवरती एक महाआयडी म्हणून एक नंबर जनरेट होईल आणि 24 तासाच्या नंतर परत या मुखपृष्ठावरती येऊन आपल्याला या ठिकाणी पुन्हा लॉग इनचा एक ऑप्शन आहे. या लॉग इनच्या ऑप्शनमध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला एक कार्ड जनरेट होईल आणि तोच कार्ड म्हणजे महाआयडी कार्ड असणार आहे. त्यामुळे एक नागरिक एक महाआयडी म्हणून आजच मित्रांनो आपली नोंदणी करून घ्या आणि महाआयडी तयार करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा.